हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूडवाला मूड. आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत एकदम टेस्टी अशी शेवयांची खीर. आधी आपण कढईत शेवया भाजण्यासाठी तूप किंवा तेल घ्यायचं आहे. त्यानंतर शेवया त्यात टाकून छान खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहेत. ही शेवयांची खीर तुम्ही प्रसादासाठी सुद्धा बनवू शकतात. घरी पाहुणे येणार असतील आणि काहीतरी छान असा गोड पदार्थ बनवायचा आहे, त्यावेळेला तुम्ही सुद्धा ही झटपट शेवयांची खीर बनवू शकतात. थोडा रंग बदलत आल्यानंतर आपण त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत, जेणेकरून ते सुद्धा थोडे व्यवस्थित भाजले जातील. अगोदर जर तुम्ही टाकले तर ते जळतील, त्यामुळे आधी शेवया भाजायच्या आहेत. त्या जेव्हा लाल होतील त्यावेळेला ड्रायफ्रूट टाकून त्या देखील भाजायचे. त्यानंतर आपण त्यात घालायचे दूध. दूध घालताना तुम्ही त्यात साय देखील घाला, जेणेकरून खीर जेव्हा तयार होईल तेव्हा ती घट्ट होईल. दुधात शेवया व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही यात थोडं पाणी देखील घालू शकतात. खीरीसाठी लागणाऱ्या शेवया या बारीक असतात. रेग्युलर खाणाऱ्या शेवयांपेक्षा याची थिकनेस कमी असते. छान उकळी आल्यानंतर आपण त्यात केसर चुरून घालणार आहोत. केसर घातल्यामुळे त्याला छान असा फ्लेवर येतो. केसर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घालू शकतात, नाही घातलं तरी खीर चविष्टच लागते. आता यात आपण घालणार आहोत साखर. आम्ही खडी साखरेचा वापर यासाठी करतो. तुम्ही आपली रेग्युलर साखर सुद्धा वापरू शकतात. साखर ही कधीही शेवटीच घालायची आहे, कारण जर तुम्ही साखर किंवा गूळ अगोदर घालणार तर काय होते, शेवया व्यवस्थित शिजत नाही आणि शिजण्यासाठी वेळही फार लागतो. रेग्युलर शेवयांमध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेळेला गूळ किंवा साखर अगोदर घालतात ती व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे ही माझ्या आईची टीप आहे की गोड नंतरच घालावं. गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने या शेवया घट्ट होत जातात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा सर्व करायचे असतील त्यावेळेला थोडं दूध घालून तुम्ही गरम करू शकतात. असेच काही अन्नपदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. खात रहा आणि खाऊ घालत रहा. थँक्यू.